मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण रखडल्यामुळं हा महामार्ग सध्या चर्चेत आला। मात्र यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी सावली देखील शोधावी लागते आहे। महामार्गावर 16 वर्षात केवळ 20% वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 99,000 झाडांच्या लागवडीचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं। मात्र त्यापैकी केवळ 9,000 रोपांची लागवड जी आहे ती मुंबई गोवा महामार्गावरती करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। 16 वर्षात जिल्ह्यात चौपदरीकरणाचं 85% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात 68,000हून अधिक झाडांची जी कत्तल आहे ती या ठिकाणी झालेली होती। यामध्ये पळस, वड, पिंपळ, आंबा अशा विविध जातींची झाडे जमीनदोस्त झाल्याचा सर्वेक्षण समितीचा अहवाल या ठिकाणी आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करतानाचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी भकास असल्याचं समोर येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर सध्या मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी झाडांची जी कत्तल झालेली आहे त्यानंतर केवळ 20% झाडं या ठिकाणी लागवड करण्यात आलेली पाहायला मिळते। 16 वर्षातला हा रेशो खऱ्या अर्थानं भुवया उंचावणारा आहे। मनोज केले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।